आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातनं। ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्त्यातील खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून आज मनसेचा आणि ठाकरे गटाचा एक खास आणि विशेष मोर्चा निघतोय। हा मोर्चा गडकरी रंगायतन तिथे ठाणे महानगरपालिकेवर धडकणार आहे। या मोर्चाची जय्यत तयारी सुद्धा दोन्ही पक्षाकडून करण्यात आली आहे। महापालिका मुख्यालयासमोर भला मोठा असा मंच उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। ठाण्यामध्ये आज हा महत्त्वाचा मोर्चा निघणार आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी असो, पाणी टंचाई असो आणि इतर मूलभूत सुविधाकरता आज मनसे आणि ठाकरेच्या वतीने जे आंदोलन काढण्यात येणार आहे त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। सध्या मी ठाणे महापालिका या ठिकाणी उपस्थित आपण पाहता माझ्या मागे मनसे आणि ठाकरेच्या वतीने जे आंदोलन आज महापालिकेमध्ये धडकणार आहे त्याची अंतिम टप्प्यापर्यंत जी आहे ती तयारी पोहोचलेली आहे। संपूर्णपणे महानगरपालिकेच्या समोरच जे आहे मुख्यालयाचा या ठिकाणी भरा मोठा जो आहे तो स्टेज उभारण्यात आलेला आहे। आपण जर बघा दुपारी 3 नंतर मनसे आणि ठाकरे यांच्या वतीने गडकरी रंगायतन ते महानगरपालिका इथपर्यंत जो आहे तो धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे फलकबाजी असो, बॅनरबाजी असो किंवा झेंडे जे आहेत ते दोघंही पक्षाचे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण बॅनर आपण जर पाहिलं तर बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघंही लोकांचा जो आहे तो फोटो या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। संपूर्णपणे ठाणेकरांना देखील याच्यामध्ये आव्हान करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर या आंदोलनाची जर कोणी संपूर्णपणे येणार असेल तर याच्यामध्ये राजन विचार असो किंवा अविनाश जाधव, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचा देखील याच्यामध्ये समर्थन आहे। त्यामुळे काँग्रेस देखील याच्यामध्ये येणार आहे। त्यामुळे संपूर्णपणे ठाणेकरांना याच्यामध्ये मोठापणा येण्याचं आव्हान जे आहे ते दोघंही पक्षाकडनं देणार। त्यामुळे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे आणि मनसेची युतीची चर्चा आहे, तरी ठाण्यामध्ये दोघंही पक्षाकडून जे आहे ते मोठ्यापणा बॅनरबाजीला सुरुवात झाली असली आणि तरीसुद्धा आपण जर पाहिला तर आज कशा पद्धतीने आज संपूर्ण धडक मोर्चा जो आहे तो ठाणे महापालिकेला धडकणार आहे। त्यामुळे संपूर्ण जो मोठा जो पाऊसपाटा असतो किंवा मोठा जो जनतेचा जो आक्रोश आहे तो महापालिका धडक, त्यामुळे कशा पद्धतीने त्याची पुढे रेषरूप असणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल शेख, सुपर रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।